हरिओम. अध्यात्म रामायण बालकांड सर्ग 6. प्रवचन क्रमांक 20. विवाह भाग 1. विश्वामित्रोऽथ तं प्राह राघवं सह लक्ष्मणं गच्छोमो वत्स मिथिलां जनकेनाभिपालिताम्. अहल्येचा उद्धार केल्यानंतर विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मण यांना म्हणाले, मुलांनो, आता आपण राजा जनकाच्या अधिपत्याखाली असलेल्या मिथिला या नगरीला जाऊ. विश्वामित्र ऋषी पुढे म्हणाले, तेथे एक यज्ञोत्सव आयोजित केला आहे, तो पाहून मग आपण अयोध्येला परत जाऊ. असे म्हणून ते या द्वयबंधूंसह गंगा नदीच्या तीरावर आले. गंगा नदी पार करण्यासाठी तेथील नावेत बसण्यासाठी ते गेले असता तस्मिन् काले नाविकेन निषिद्धो रघुनंदनः. त्यावेळी त्या नाविकाने रामप्रभूंना होडीत घ्यायला नकार दिला. नाविक रामप्रभूंना म्हणाला की आपल्या चरणांना लागलेल्या धुळीच्या स्पर्शाने दगडाची एक सुंदर युवती झाली असे आम्ही ऐकले आहे. दगड आणि लाकूड या तात्विक दृष्टीने काहीच फरक नाही. यामुळे आपल्या चरणांच्या धुळीच्या स्पर्शाने जर माझ्या होडीची सुंदर युवती झाली तर माझ्या कुटुंबाच्या उपजीविकेचे काय होईल? आम्ही जगायचे कसे? असे म्हणून नाविकाने यावर तोडगा म्हणून प्रथम रामप्रभूंचे चरण पाण्याने स्वच्छ धुतले आणि मगच त्यांना नावेत घेतले. अशा प्रकारे मग विश्वामित्र ऋषी आणि हे दोघे बंधू त्या नावेमधून गंगा नदी पार करून त्या पलीकडील गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचले. येथे एक गोष्ट आवर्जून पाहण्यासारखी आहे. अहल्या शिळा होऊन तप करत राहिली. आजूबाजूला वनस्पती होत्या, परंतु कीटक, पक्षी, पशु वगैरे जीवजंतू नव्हते. या रूपकाचा अर्थ काय आहे याचे वास्तव निरूपण मी या अगोदरच केले आहे. परंतु त्या काळापासून या अशा नाविकाप्रमाणे आपल्या समाजात आत्यंतिक टोकाची अंधश्रद्धा सखोल रुजलेली आहे. ही जी अंधश्रद्धा आहे ती आपल्या समाजात वर्षानुवर्षे इतकी सखोल रुजली आहे की यामधून आता समाजाला बाहेर कसे काढायचे हा एक महाजटिल प्रश्न झाला आहे. ही अंधश्रद्धा महाभयावह आहे. सामान्य जनतेला गर्तेत नेणारी आहे. त्यांना कायमकरिता तळागाळातच रुतवून ठेवणारी आहे. याचबरोबर चलाख, ढोंगी, सोंगी, भोगी अशा फसव्यांचा धंदा जोरात चालविणारी आहे. पूर्वी आणि आजही एखादा मुद्दा सखोल समजावा म्हणून लेखक, प्रवचनकार, कीर्तनकार, पुराणिक इत्यादी असे कथन करणारे उदाहरण, दाखला, दृष्टांत आणि याचबरोबर रूपक यांचा आधार घेतात. असे उदाहरण, दाखला, रूपक हे तेवढ्यापुरतेच समजून घ्यायचे असते. मूळ मुद्दा नीट समजावा यासाठी तेवढ्यापुरतेच ते उदाहरण, दाखला, रूपक सांगितलेले असते. त्याच्या सत्य असत्याची सखोल दखल घ्यायची नाही. लहान मुलांच्या गोष्टीमध्ये परी, चेटकीण वगैरे उपयोग केलेला असतो. इसापाने तर त्याच्या गोष्टीमध्ये मनुष्यतर प्राण्यांना मानवी भाषा बोलायला लावले आहे. या उदाहरण, दाखला, रूपक यांची मोठी जबाबदारी हे सर्व सांगणारे कथेकरी, कीर्तनकार, पुराणिक यांच्यावर जास्त आहे. त्यांनी याचे निरूपण करताना यामुळे समाजात गैरसमज पसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जादूची कांडी, मंत्र, तंत्र, संमोहन, भूत, पिशाच, काळी जादू असे काही नसते हे सर्वांवर ठसवायचे आहे. काही वेळा उदाहरण, दाखला, रूपक सर्व एक युक्ती म्हणून एखाद्याची मानसिकता बदलण्यासाठी वापरलेली असते. त्यात सत्यता नसते. मुद्दा समजला की त्यासाठी दिलेले उदाहरण मनावर घ्यायचे नाही. यासाठी निरूपणकारांची जबाबदारी फार मोठी आहे. एका डॉक्टरांबद्दल एका तालुक्यामधील खेडेगावामधून एक अंधश्रद्धा पसरलेली होती. आजाराला तपासताना जर त्या डॉक्टरांचा डावा हात प्रथम आजाराला लागला तर तो आजारी बरा होतो असे समजत असत. हे जेव्हा त्या डॉक्टरांना समजले
तेव्हा त्याने कपाळावर हात मारून घेतला. पुढे विशेष म्हणजे त्याने या अंधश्रद्धेबद्दल समाजात प्रबोधन केले, हे जास्त महत्त्वाचे. आजही मंदिरांमधून देवाला न्यायनिवाडा करण्यासाठी भक्तांकडून कडे लावले जातात. देवी अंगात आली असे समजून तिच्यापुढे नाक घासून क्षमा मागितली जाते. तिला कौटुंबिक प्रश्न विचारले जातात. हे असे देवीधारक याचा गैरफायदा घेऊन अशा अंधश्रद्धाळूंची लूट करतात. दररोज हजारो लाखो लोक निरनिराळ्या गावी निरनिराळ्या मंदिरांमधून लांब लचक रांगा लावून या अशा भगत उपाध्यांचे शिकार होत आहेत. या 3-3 डिग्र्या शिकलेले जेव्हा सामील झालेले पाहायला मिळतात तेव्हा याचे फार आश्चर्य वाटते. आता तर अशा खोडसेटपणाला मतांसाठी राजाश्रय मिळत आहे. हरिओम हरिओम. आणि काय बोलणार हो. गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर नाविकाने पोहोचविल्यावर विश्वामित्र ऋषी आणि ते बंधुद्वय सकाळ होईपर्यंत मिथिला नगरीला पोहोचले. येथे ते ऋषींसाठी असलेल्या निवासस्थानी उतरले. पूर्वीच्या या दार्शनिक साक्षात्कारी स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेल्या ऋषींचा किती हा साधेपणा. विश्वामित्र ऋषी आपल्या नगरामध्ये आले आहेत असे समजतात राजा जनक पूजाविधी साहित्य आणि पुरोहितांसह ऋषींच्या निवासस्थानी पोहोचला. त्याने मोठ्या सन्मानाने साष्टांग नमस्कार करून विश्वामित्र ऋषींची यथासांग पूजा केली. त्यावेळी त्याचे लक्ष विश्वामित्र ऋषींबरोबर आलेल्या तेजपुंज अशा या बंधुद्वयांकडे गेले. सर्व दिशा आपल्या तेजाने दैदीप्यमान करणाऱ्या त्यांना पाहून राजा जनक विश्वामित्र ऋषींना म्हणाला, कस्य तो नरशार्दूलौ पुत्रौ देवसुतो मपौ मनःप्रीतिकारो मेद्य नरनारायण विव. सिंहाप्रमाणे असलेले हे नरवीर देवपुत्र असल्याप्रमाणे हे दोघे नरनारायणाप्रमाणे दर्शन देत माझ्या मनामध्ये प्रीती निर्माण करत आहेत. हे कोणाचे पुत्र आहेत? हा एक नियतीचा नैसर्गिक संकेत आहे. गोष्टी, नाटक, सिनेमा यामध्ये वापरून तो पार बोथट झाला आहे. यामुळे त्याच्या सत्यतेची शंका घेतली जाते. या घटना, गोष्टी, नाटक, सिनेमा यामध्येच शोभून दिसतात, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये नाही. तेव्हा यावर विश्वास ठेवू नये, अवलंबून तर मुळीच राहू नये असेच सांगितले जाते. कारण अशा नियतीच्या नैसर्गिक संकेतांचा गैरफायदा घेऊन नकली संकेताचा सत्य म्हणून आभास निर्माण करून विशेष करून स्त्रियांचा, धनिकांचा, भोळ्या भाविकांचा गैरफायदा घेणाऱ्या नकली बुवा, भोंदू साधू, सोंगी महंत, भोगी असलेले योगी यांचे पेव फुटलेले आहे. समाजाला लागलेली ही कीड नष्ट करणे हे फार जिकिरीचे काम झाले आहे. ही कीड इतकी सखोल रुजली आहे की असे काम करणाऱ्यांचा अशा फसव्या लोकांकडून छळ केला जातो, प्रसंगी जीव घेतला जातो. यात विशेष दुर्दैव असे की भोळी भाबडी जनता प्रामाणिकपणे या सामाजिक काम करणाऱ्यांच्या मागे ठाम उभे राहण्याऐवजी त्या भोंदूंच्याच मागे उभी राहते. यात काही राजकीय पुढारीही मती थक्क करण्यासारखे वागतात. गणपती दूध पितो अशी वावडी उठल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री त्याला चक्षुर्वे सत्यम असा दुजरा देतात. यामुळे तर समाजात अंधश्रद्धा आणखीनच रुजली जाते. प्रत्युवाच मुनिः प्रीतो हर्षयन् जनकं तदा पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरो रामलक्ष्मणो. त्यावेळी राजा जनकाला आनंद देत विश्वामित्र ऋषी प्रसन्नपणे म्हणाले, हे दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण राजा दशरथाचे पुत्र आहेत. विश्वामित्र ऋषी राजा जनकाला पुढे सांगू लागला, माझ्या यज्ञामध्ये राक्षस व्यत्यय आणत होते. ते रक्त आणि हाडे यांचा वर्षाव करत यज्ञभूमी भ्रष्ट करत होते. असे वारंवार करत होते. मला यज्ञ करणे अशक्य झाले होते. त्यांचे निवारण करण्यासाठी मीच या महापराक्रमी 2 बंधूंना राजा दशरथाकडून घेऊन आलो. त्यावेळी माझ्याकडे येताना वाटेमध्ये माझ्या सांगण्यावरून रामाने एकाच बाणाने जगाला त्रस्त करणाऱ्या त्राटक नावाच्या राक्षसीला ठार केले. त्यानंतर
माझ्याकडे आल्यावर रामाने एकाच वेळी 2 बाण धनुष्यावर सिद्ध करून मारीच राक्षकाला एका बाणाने सुदूर समुद्रात भिरकावून दिले आणि त्याबरोबर दुसऱ्या बाणाने सुबाहू या राक्षसाला ठार केले. याचवेळी लक्ष्मणाने त्या 2 दैत्यांबरोबर यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी आलेल्या सर्व राक्षसांना ठार केले. त्यानंतर महर्षी गौतम ऋषींच्या आश्रमात जाऊन शिळारूप राहून खडतर तपश्चर्या करत असलेल्या अहल्येचा उद्धार केला. अशा प्रकारे वाटेवर प्रभुकार्य करत आता ते आपल्याकडे सुरू असलेल्या यज्ञोत्सव पाहायला आले आहेत. याचबरोबर ते आपल्याकडे असलेले महान शिवधनुष्यही पाहायला उत्सुक आहेत. आम्ही असे ऐकले आहे की ते शिवधनुष्य आजपर्यंत अनेक राजाने नुसते पाहिलेच आहे, परंतु त्यांच्यापैकी आजवर कोणीही त्यावर प्रत्यंचा चढवू शकलेला नाही. ते शिवधनुष्य पाहून हे द्वैबंधू आपल्या पित्याकडे अयोध्येला नगरीला परत जातील. हे असे सर्व वृत्त विश्वामित्र ऋषींकडून ऐकल्यावर राजा जनकाच्या असे लक्षात आले की हे दोन्ही बंधू पूजन करण्यायोग्य आहेत. त्याप्रमाणे राजा जनकाने त्वरित पूजा साहित्य मागून घेतले आणि राम लक्ष्मण यांचे यथायोग्य पूजन केले. त्यानंतर त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावून शिवधनुष्य आणायला सांगितले. याचे कथानक आपण पुढील भागामध्ये पाहू. हरिओम.